नमस्कार सर्वांना. शुभ सकाळ. झाला का सर्वांचा चहा पाणी नाश्ता? तर अजून आमचा काही चहा पाणी नाश्ता अजून झाला नाही. तर आता मी स्वयंपाकच डायरेक्ट करून घेणार आहे. पहिल्यांदा आता स्वयंपाकच बनवून घेते. का तर मला डबं पण करायचं असते ते, त्याच्यामुळे माझी गडबड असते सकाळ सकाळची लवकर. तर आता पिण्यासाठी पाणी पण तापवले. आता पाणी आता घेते, आता ग्लास भरून आता पाणी पहिल्यांदा पिते आता. नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. मग शेवटी मग डबं माझं बनवून झालं की मग मी आता चहा बनवणार आहे मस्त छान छानपैकी. तोपर्यंत सगळे उठते ती पण. आणि खूप छान असं बाहेरचं वातावरण पण झालंय आणि धुकं पण मस्तपैकी पडलंय. तर आता चला, तर आता मग आता स्वयंपाक करायला आता मी सुरुवात करते आता मस्तपैकी आता. तर खूप छान असं वातावरण झालं बाहेरचं. आणि सकाळ सकाळी उठल्या उठल्या मी पाणी पहिल्यांदा तापून घेतलं, नंतर दूध घेतलं. दुधाची गाडी आल्यानं दूध म्हणलं तापून घ्यावं. तर मला भाजीपाला सगळा आता ही चिरून घ्यायचा होता. सगळा भाजीपाला ही चिरून घेतला मस्तपैकी. आता गाजर आहे ती आणि कोवळी शेंगा त्या चवाळीच्या, बटाटो शेंगदाणं सगळं घेतलं. तोपर्यंत इकडे तांदूळ पण चांगलं धुवून घेतलं. अंडी शिजवायची होती. तर सकाळ सकाळची मस्त म्हणलं आता अंडी शिजवून घ्यावे. ते इकडे मासं पण फ्राय करून घेतलं. तर मासं फ्राय करायला बऱ्याच उशीर लागतो, त्याच्यामुळे पहिल्यांदा मासं पण म्हटलं आता फ्राय करून घ्यावं होतं. तर निमार्धा स्वयंपाक बनवून झाला तर बाहेर म्हटलं आता जावं, बस फिरून यावं वातावरणात. तर उजाडलं म्हणजे उजाडलं, थोडं थोडं उजाडायला लागलं होतं असं. आणि ह्या झाडाझुडपातनी खूप छान असं धुकं पडलेलं होतं मस्तपैकी. आणि कावळ्यांचा आवाज, खूप छान असं वातावरण. आणि जास्वंदीची जिकडं बघेल तिकडं फुलं लाल लाल मस्तच. आणि कावळं इकडं तिकडं असं पळत होतं. तर दिवस पण अजून उगवून आलेला नाही इकडं. तर उजाडलेलं होतं आज मस्त. जे धुक्यामुळं असं दिवस आत्ताशी कुठं थोडासा असं दिसायला लागलेला. तर इकडं कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या मस्तपैकी. तर मुलं आता उठले आणि त्यांच्यासाठी गरम पाणी असं दिलं, पिण्यासाठी अशी बाटली भरून दिली त्याला. तोपर्यंत इकडं म्हटलं आता मसाले भात आता बनवून घ्यायचा छान छानपैकी आता. तर सगळं हे भाजीपाला धुवून घेतला मी आणि तेल ओतून जिरे मोहरीची फोडणी दिली, कांदा टाकला, नंतर मीठ टाकून घेतलं. तर आता पटपट असं म्हटलं हे सगळा भाजीपाला टाकून घेतला आता. तर पुन्हा एकदा आणि बाहेर गेली, भातच शिजवत घातला आणि बाहेर गेली. तर कुकरची शिट्टी आता होऊन देते आता 2-3 अशा मस्तपैकी आता. तर इकडे मला आता केळाचा ज्यूस पण बनवायचा होता. तर केळाचा ज्यूस पण मी बनवून घेते आता. तर त्यासाठी एक केळ आता सोलून घेतलंय आणि असं करून घेतलं बारीक बारीक. आणि सकाळी उठल्या उठल्या मी ओट्सही भिजत घातलेलं होतं. बुस्टच्या 2 आता चमचे आता टाकून घेते आता. तर हे आता असं मिश्रण आता बारीक करून घेते सगळं मस्तपैकी. कलर पण येतो छान हे बूस्ट टाकल्यामुळं. आणि खायला खूप छान अशी टेस्ट लागते. तर ही पाव लिटर दूध आहे. तर ही बारीक करून घेते, नंतर दूध ओतते. तर इकडं हे असं माझा पसारा पडलेला होता मस्तपैकी. असं स्वयंपाक करत करत भांडी इकडे साठवून ठेवलेली. तर म्हणलं आता शेवटी आता भांडी घासून घ्यायची, नंतर आता निमार्धा बनवून झाला की. तर योगा या ही बारीक झालेलं आहे मस्तपैकी. केळं बुस्ट आणि ओट्स हे अशी बारीक करून घेतले ते. तर तोपर्यंत इकडं मला पाणी पण प्यायचं होतं. गरम गरम पाणी असं ग्लासात मी ओतून घेतलेलं. तर पाणी आता पिऊन घेते आता मस्तपैकी. आता पाणी झालं माझं पिऊन. ग्लास असं हलवून टाकलं म्हणतं. तर आता बाहेर गेले नंतर आणि बाहेर गेली की कावळं सोडून इकडं तिकडं इकडं तिकडं पळायला लागले ते. छान असं वातावरण. आणि धुकं ही सगळं इतकं बघावंसं वाटत होतं की जणू काही आपण फिरायला गेल्या जातो ना तसं हे धुकं पडलेलं होतं मस्तपैकी. तर मासं पण चांगलं फ्राय झाले ते मस्त आणि कुरकुरीतपणा आलाय, कुठं सुद्धा कच्चं राहिलेलं नाही तर मासं. आणि भात पण शिजलेला होता. तर इकडं मला आता ज्यूस मध्ये त्या दूध ओतायचं होतं. दूध ओतून घेते आता मस्तपैकी. आणि पुन्हा एकदा बारीक करून तोपर्यंत पाणी पण पिलेलं होतं मुलं. मिक्सर मध्ये बारीक करून घेतला आणि छान कलर पण आलाय आता. ग्लास ओतून त्याला प्यायला दिलं. तर हे असा हलका हलका नाश्ता सकाळ सकाळचा. तर आता मला चहा बनवायचा होता. तर चहा थोडंसंच मी पाणी ओतलेलं आणि आलं खिसून टाकलं. तर आलं पण चांगलं शिजून दिलं मस्तपैकी.
तर जितकं आपण आलं जास्त शिजवून घेईल तितकं चहा खूप छान आणि टेस्टी लागतो. तर त्याच्यात थोडंसं आता 2 लवंगा टाकून घेतल्या. तर पलीकडच्या गॅसवर मी कोरा चहा बनवायला घेतलेला आहे. इकडं दुधाचा चहा बनवते मस्तपैकी. तर तिकडं पण आता पाणी ओतून आलं चांगलं शिजवून दिले. पावडर काही टाकलेलं नाही मी. नंतर मग शेवटी म्हटलं चांगलं आलं शिजलं की पावडर टाकून घ्यायची. तर खूप छान असं पावडर टाकून घेते आता मस्त मला पाहिजे तेवढी आता. तर करायच्यात काय मी जास्त पावडर वापरत नाही, थोडीशीच वापरलेले. तर तिकडं दुधाच्या चहात भरपूर अशी पावडर टाकलेली त्याच्यामुळे असा कलर आलेला. तर दूध पण भरपूर असं ओतून घेतलं आणि चहा बरोबर ब्रेड येते ही. तर ब्रेड खूप ताजं ताजं येतं मस्तच असं. तर इकडं मांजराचा पण कालवा चाललेला होता खायासाठी. तर त्याला ब्रेड टाकलं थोडं. तर ह्याने इकडं इकडं चालून आलं सकाळ सकाळ. मला हाय म्हणते ती, मी इकडं फोन धरून उभा राहिली. तर जास्ती पण आता पाणी देते आता प्यायला. ह्याने पाणी मागितलं, बाटलीत काय पाणी दिसलं नाही त्याच्यामुळं पाणी दिलं प्यायला, गरम गरम पाणी मस्तच. आणि चहा पण मी बनवून घेतला आणि ब्रेड चहा या सर्वांनी प्यायला मस्त. तुम्ही पण. आणि मांजराला पण आधी टाकलेलं होतं, पुन्हा एकदा याने टाकलं मांजराला ब्रेड. तोपर्यंत आता मला आता लुटून काढायचं होतं. सगळ्या खोल्या आता मी लुटून काढल्या मस्तच आता. तर निमार्गा स्वयंपाक झाला त्याच्यामुळं छान वाटतं. आणि आपली कामं जशी सकाळची सगळी आवरतेली तसं खूपच छान वाटतं. तर आता मला नाश्ता बनवायचा होता शेवाळ्याचा. तर बिना तेलाच्या अशा शेवाळ्या मी कढईत टाकून ठेवलेल्या कमी गॅसवर. आणि शेवाळ्या पण चांगल्या आपल्या खरपूस अशा भाजल्या, शेंगदाणा पण भाजून घेतलं मस्तपैकी. तर आता कांदा टाकून जिऱ्याची फोडणी दिली आणि मीठ पण टाकून घेतलं. तोपर्यंत इकडं कोथिंबीर आता म्हटलं आता धुवून घ्यावं चांगले 2-3 पाण्यानं खंगळून, म्हणजे सगळी रेती निघून जाते ना त्याच्यामुळं. तर आता गरम पाणी मला प्यायचं होतं. आणि तर गरम पाणी मी वाटीत काढून ठेवले, ओतून ठेवलेलं. तर कोथिंबीर चांगली धुवून करून घेते, टाकून घेते आणि पाणी ओतून आता चांगलं आता शिजून घेते शेवाळी मस्त. कांदा, मिरची सगळं आता शेंगदाणा सगळं आता शिजून निघते ती. तोपर्यंत ह्यांची मला बाटली भरायची होती पाण्याची. तर ही गरम गरम पाणी असं भरून ठेवलं की दुसरी कामं करायला आपलं रिकामं होतं. म्हणून म्हटलं आधीच भरून ठेवावे. तर इकडं अंडी शिजवून घेतली, गार झालेली होती त्याच्यामुळे सोलून अंडी आता गरम गरम अशी म्हणजे शिजवून घ्यावी ती. तर शेवाळ्या पण चांगले शिजले, त्या कांदा मिरची बघितलं शिजले का आधी. नंतर मग शेवाळ्या मग टाकून घेतल्या आणि झाकून ठेवल्या पुन्हा एकदा. तर तोपर्यंत इकडे मला मनुक, काळं मनुक आणि पिवळं मनुक येतं, ही मला धुवून घ्यायचं होतं. तर डब्यात असं थोडंसं आता धुवून घेतलं आणि डब्यात ठेवलं. तर अंडी पण अशी सोलून दिली मुलासनी खायला. आणि मांजराला पण मला टाकायची होती. तर मांजराला पण त्यातलं मुलासनी जे आवडत नाही ते मुलांनी काय केलं, मांजराला टाकते ती अशी. तर शेवाळ्यात मला थोडासा वावा टाकायचा होता, वावा पण टाकून घेतला. तर ह्यो बाई अशी मांजराला राहिलेलं हे असं डील हे असते त्या अंड्यातलं ते टाकून घेतलं.